नमस्कार, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे। लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील लाईट शहर स्वच्छता या उपक्रमाबद्दल लोकप्रतिनिधींचे कौतुक सह अभिनंदन। माजी नगरसेवक वसंत पवार तर सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी, हितासाठी आणि लोहा शहराच्या विकासासाठी इतर आवश्यक सुविधा पूर्ण होणे गरजेचे आहे। यासाठी लोहा शहरातील जनता आशावादी असे प्रतिपादन माजी नगरसेवक वसंत पवार यांनी केले। लोहा शहरात मागील 7 वर्षांपासून मुख्य रस्त्याची लाईट बंद होती। बाजारपेठेमध्ये अंधार होता। माननीय आमदार महोदय साहेबांनी आणि नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष लोकप्रतिनिधींनी निवडणुकापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेतला। गेल्या 7 वर्षांपासून बंद असलेली स्ट्रीट लाईट चालू केली, त्यामुळे संपूर्ण लोहा शहरात उजेड झाला। त्याचबरोबर दररोज नगर परिषद प्रतिनिधी शहर स्वच्छतेकडे वैयक्तिकरित्या लक्ष देत असून शहर स्वच्छता राखली जात आहे। या विकास कामाच्या उपक्रमाबद्दल माननीय आमदार महोदय यांचे आणि नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींचे कौतुक अभिनंदन जनता करीत आहे। ही बाब शहराच्या पायाभूत विकास सुविधात भर टाकणारी आहे, त्याबद्दल जनतेने मनस्वी अभिनंदन व कौतुक केले आहे। याबरोबरच लोहा शहरातील इतर आवश्यक सुविधा होणे गरजेचे आहे असा जनमताचा कौल आहे। या सुविधा लोकप्रतिनिधींकडून पूर्तता होण्याबाबत सर्वसामान्य माणसाच्या आशा आहेत। खरंच त्या पूर्ण होतील काय? पूर्ण झाल्या तर लोहा शहराच्या विकासात अधिकच भर पडेल। यासाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधा शहरातील बसस्थानक, शिवाजी चौक, बरळी फाटा, शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूस रस्त्याच्या मध्यपासून 50 फूट अंतरावर नालीवरती पक्के खाजगी बांधकाम लोकांनी केले आहे। नालीवर काही दुकानदारांनी वैयक्तिक बांधकाम केले असून मुख्य रस्त्यावर अलमारी, दुकान, टपऱ्या, हातगाडे अनधिकृतरित्या असून त्याचा किरायाही वसूल करण्यात येतो आहे। त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे। संपूर्ण मुख्य रस्ता अनधिकृत अतिक्रमणाच्या विळख्यात दिसत आहे। मुख्य रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत यापूर्वीही जनतेने प्रश्न मांडले होते, परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत, जे की लोहा शहराच्या आवश्यक सुविधांमध्ये होणे गरजेचे आहे। गंगाखेड, लातूर, कंधार, नांदेडहून येणाऱ्या रस्त्याने लोहा शहरात प्रवेश करीत असताना रस्त्याच्या बाजूला अनधिकृत मटण दुकाने, चिकन दुकाने आहेत। त्याचबरोबर शहरात सुद्धा व्यापारी संकुलाच्या कमानीजवळ व शहरात इतरत्र सुद्धा मटण दुकाने आहेत, ज्याचा दुर्गंध येऊन संपूर्ण शहराला त्रास होतो, की जो आरोग्यास हानिकारक आहे। लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या वतीने मटण दुकानदारांना त्यांचे स्वतःचे मटण संकुल गाळे तयार करून दिले तर शहरातील स्वच्छतेला आणखी फायदा होईल। लोहा शहरातील भाजीपाला विक्रेते भाजी मंडईमध्ये दुकाने न लावता शहराच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने भाजीपाल्याची दुकाने मांडलेली असताना दिसतात, जेणेकरून येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि भाजीपाल्यापासून होणारा ओला कचऱ्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो। अनेक साहित्य विकणारे हातगाडे सुद्धा याच मुख्य रस्त्यावर आहेत, तेव्हा भाजीपाला विक्रीसाठी भाजी मंडईसाठी विशेष संकुल तयार करून देणे गरजेचे आहे। माननीय आमदार महोदय आणि नगर परिषद लोकप्रतिनिधी लोहा शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण कामे करीत आहेत। याही आवश्यक सुविधांकडे त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा जनतेतून होत आहे। वरील सर्व बाबींचा विचार करून लोकप्रतिनिधींनी यात विशेष लक्ष घातले तर हातगाडे यामुळे निर्माण होणारा वाहतूक अडथळा, मटण दुकानामुळे होणारी दुर्गंधी, अनधिकृत अतिक्रमणे हटवली तर लोहा शहराच्या विकासात खूप मोठी भर पडेल। वरील सर्व सुविधा लोकप्रतिनिधींकडून पूर्ण होतील यासाठी जनता आशावादी आहे। वरील सर्व बाबींकडे, समस्यांकडे लक्ष देऊन लोकप्रतिनिधींनी लोहा शहराच्या विकासामध्ये भर पाडावी। सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आणि लोहा शहराच्या विकासासाठी आपलाच श्री वसंत विठ्ठलराव पवार, माजी नगरसेवक, नगर परिषद लोहा।